ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेचा विद्यार्थी आर्यन देवळेकर याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने आर्यनचा आज म्हणजे शुक्रवारी सन्मान करण्यात आला। ठाणे पूर्वेत राहणारा 22 वर्षीय आर्यन देवळेकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली। त्यानंतर चेन्नई येथे 1 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून 8 मार्च रोजी आर्यन याची आसाम रेजिमेंट येथे लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे। ही बाब शाळेसाठी अभिमानाची असल्याने ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लेफ्टनंट आर्यन देवळेकर याचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला। यावेळी पीई सोसायटी इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती यादव, पीई सोसायटी इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक दादा कर्णवर आणि सोसायटीचे आजीव सभासद श्रीमती रेखा वाघ, कुमार आर्यन देवळेकर याचे पालक हर्षद देवळेकर आणि सौ मानसी देवळेकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना लेफ्टनंट आर्यन देवळेकर म्हणाला की मुलांनी स्वप्न बघितले पाहिजे, कारण स्वप्न नक्की पूर्ण होतात। मी देखील असेच स्वप्न पाहिले आणि परिश्रम घेतले आणि आज लेफ्टनंट झालो। सुरुवातीपासूनच शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांची साथ मिळाली, म्हणून मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो, असे सांगून शाळेतील जुन्या आठवणींना आर्यन देवळेकरने यावेळी उजाळा देखील दिला। तर आज पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी माझा सत्कार झाला। त्यासाठी मी खूप जास्ती शाळेचे आभार मानतो आणि जे शाळेचे प्रिन्सिपल आहेत दादा कर्णावट सर यांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी या शाळेच्या एका मुलाला, जो मुलगा शाळेच्या अशा ज्या गॅदरिंगमध्ये भीडमध्ये होता, त्या मुलाला आज तो त्यांचा मुलगा जो आज लेफ्टनंट झाला त्याच्यासाठी त्यांनी बोलावलं, त्यासाठी खूप जास्ती त्यांचे आभार। आणि या स्कूलनी नेहमीच मोटिवेट केलेलं आणि लहानपणापासूनच प्रभाव मिलिटरी स्कूलमध्ये मी होतो, सो प्रभाव मिलिटरी स्कूलचे पण खूप जास्ती धन्यवाद की त्यांनी अशा या स्कूलमधून आम्हाला प्लॅटफॉर्म दिला, त्याच्याने आम्ही स्वप्न बघू शकलो की आर्मीमध्येही आपण जाऊ शकतो। तर माझी सुरुवात अशीच झाली प्रभाव मिलिटरी स्कूलपासून। सो प्रभाव मिलिटरी स्कूल या संस्थेमुळे इकडे मुलांना खूप चांगला ट्रेन केलं जातं आणि त्यांना एक बेसिक डिसिप्लिन दिली जाते। सो माझा प्रवास असा होता की UPSCची एक्झाम क्लिअर केल्यानंतर मी SSB फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झालो आणि माझी ऑल इंडिया रँक 54 आली। त्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथे 1 वर्ष ट्रेनिंग केली आणि 8 मार्चला मी कमिशन झालो 6th आसाम रेजिमेंटमध्ये इंडियन आर्मीमध्ये। आणि त्याचा मोस्टली क्रेडिट मी शाळेच्या सगळ्या टीचर्सना देईन, कारण शाळा हीच जागा आहे जिथून आपण सुरुवात करतो आणि त्या जागेला कधी आपण विसरलो नाही पाहिजे। तर हेच माझ्या मनात नेहमी राहिलं आणि जेव्हा लहान होतो तेव्हा मीही विचार करायचो की शाळेत मी पण कधी चीफ गेस्ट म्हणून जाईन आणि आज तो दिवस आलेला आहे। आफ्टर 7 years 2018ला मी या शाळेतून पासआउट झालो आणि बरोबर 7 वर्षानंतर आज मी या शाळेत परत आलेलो आहे। सो त्याचे मला खूप जास्ती त्यासाठी मी देवाला खूप धन्यवाद करतो। मुलांना काय मार्गदर्शन करतो? मुलांसाठी मी एवढंच म्हणेन की हेच वय आहे स्वप्न बघण्याचं आणि स्वप्न झोपताना नव्हे तर खुल्या डोळ्यांनी बघितले तर ते स्वप्न खूप जास्ती फायदेशीर असतं आणि ते मुलांनी बघावे। सो मी एवढंच त्यांना सांगेन की वर्क हार्ड आणि डेडिकेशन हेच लाईफमध्ये पुढे कामी येतं। आमच्या शाळेचं नाव पीपल एज्युकेशन सोसायटीचे इंग्रजी माध्यम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कोपरी ठाणे पूर्व। आमच्या शाळेचा विद्यार्थी आर्यन देवळेकर आज देशसेवेसाठी त्याची लेफ्टनंटपदी निवड झालेली आहे। असे अनेक विद्यार्थी या शाळेतून घडून गेलेत, त्यांनी यशाचा शिखर गाठलेला आहे। त्यांचा सत्कार याच्यासाठी केला की आमच्या शाळेचा विद्यार्थी आणि देशसेवेसाठी त्याने एवढे प्रयत्न, देशसेवेसाठी त्यांनी अजून पुढे जावे आणि आमच्या शाळेच्या मुलांना त्यांनी जेव्हा मार्गदर्शन लागेल मुलांसाठी तेव्हा त्यांनी मार्गदर्शन करावे आणि आमच्या मुलांना पण वाटावं की देशाच्या सेवेसाठी जाण्यासाठी आर्यनसारखे प्रयत्न केले पाहिजेत।